तर मग मित्रांनो, स्वागत तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. आजचे ब्लॉग तुम्ही बघितले असतील आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण एका मित्रासोबत चाललो आहे. त्या मित्राचं नशीब एवढं खराब आहे, तो माझ्या 2 ब्लॉगमध्ये फीचर झाला. आणि नशीब म्हणजे दोन्ही ब्लॉग एक तर माझा मी अपलोड नाही केला, आपल्या एडिटरने नाही करून दिला मला. दुसरा एडिट करून अपलोड केलेला पण तो डिलीट झालेला आहे. त्यामुळे त्या नशिबाने येऊन क्षितिज देशमुख कमबॅक हा जो बॅक टू बॅक ब्लॉग्समध्ये येतो आहे, पण दिसतात मला एक ख्याल पण नाही, पण आता आलेला आहे. बघू, होपफुली हा ब्लॉग दिसेल तुम्हाला. या ब्लॉगमध्ये आम्ही कुठे असं फिरायला चाललो आहे, देवदर्शन म्हणतात. देवदर्शन मुंबई म्हणजे 3-4 ठिकाणी येतात मनात. त्यातनं एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे सिद्धिविनायक. सध्या मी कॉलेजला आलेलो, पण कॉलेजमध्ये आता मी प्लॅन ठरला की सिद्धिविनायक जायचं. रिझल्ट येणार जातात आमच्या सेमचे, आणि देवदर्शन केलं पाहिजे. आणि की देवदर्शन नाही केलं तर मग रिझल्ट कसा लागेल काय नाही. त्यापेक्षा देवाला जर आपला टाईम देऊया, म्हणजे देव थोडा टाईम करायला आपल्यासाठी. आता इथून चाललो आहे दादरला. लेक्चर्स आहेत, लेक्चरचं काय होत राहतात. लेक्चर्समधून आम्ही बंक मारून चाललो आहे. प्रॉक्सी मारायला सांगितले आम्ही मित्रांना माझ्या. बघू प्रॉक्सी तर काय कमी चान्सेस लागण्याची. तर आता सिद्धिविनायक जायचं प्लॅन आहे. आज जास्त मित्र आहेत, सगळे बिझी आहेत आपल्या लाईफमध्ये. कुणाला रिलेटिव्सकडे जायचं आहे, कुणाला पोलीसोबत फिरायचं आहे. एकालाच टाईम भेटला आहे, तो आल्यासोबत. बघू पुढे आहे. मित्रांनो, तो फायनली आपण आलेलो आहे दादर स्टेशन. आता 1 तास प्रवास केला ऑलमोस्ट. ह्याच्या एका चुकीमुळे एवढी गर्दीतून यायला लागलं ना. 2 स्टेशनसाठी फास्ट ट्रेन पकडली आहे नाही. एवढी चेंगरी आज चालू होती. 2 स्टेशन ते 10 मिनटात कवर होतं. या येण्यामुळे जास्त एवढी गर्दीत बसायला लागली. होत राहतात गोष्टी, माफ केलं जातं. आता आपण आलेलो आहे दादर स्टेशनला. इथून जायचं सिद्धिविनायक जायला आम्हाला वाटलं 1:30 वाजतील. हो, आता अर्धा तास आहे आमच्याकडे अजून. जे टॅक्सी असतात त्या टॅक्सी पकडून जायचं आहे. तर मग आता स्टेशनला तुम्ही पोचला. यश गोडसे यांनी आमच्यापर्यंत निरोप पाठवला आहे, तुम्ही दर्शन करा, दर्शन झाल्यानंतर आपण एकत्र जाऊ. माझं एवढंच बोलणं आहे, एकदा दर्शन करायला या, नाहीतर मग आमच्यासोबत येऊ नका. मी तर त्याला कॉल पण नाही करणार. पण भरोसा नाही की दर्शन नंतर तो आमच्यासोबत असणार आहे. मला गॅरंटीच नाही येणार आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, क्षितिजला चुनापट्टी लावण्यात येत आहे आणि ती मी लावून घेणार नाही स्वतःला. मी सेफ अँड सिक्युअर राहण्याला जास्त प्रेफर करेन. Meanwhile, सिद्धिविनायकला जायचं आहे. बेकार गर्दी आहे इकडे. हे बघा, टॅक्सीसाठी नाही, बससाठी तिकडे. दादर म्हणजे पक्की गर्दी आहे. म्हणजे सिद्धिविनायकला सगळी जातात. आज मंडे म्हटल्यावर कमीत कमी मी 30 ते 35 लोकांना बघितलं टिक्का लावून आले सिद्धिविनायकचा. आम्ही जरा ऑड टायमिंगला आलो असं नाही वाटत. मला तर वाटतं ऑड टायमिंग. ती गर्दी आहे. सगळे सिद्धिविनायकसाठीच. पुढे ती बससाठी आहे, ही टॅक्सीसाठी. ते एक चाललं आहे की मुंबईमध्ये आल्यावरती सगळं थोडं ट्रॅव्हलिंग थोडं स्वस्त होऊन जातं. बस 5 रुपये आणि टॅक्सी 10 रुपये ना. टॅक्सी 10 रुपये. 50 रुपयामध्ये जर दादर होत असेल तर काय वाईट ना. सिटीज 50 रुपीज इज वर्थ इट. आज माझा मेन स्टार, माझा ब्लॉगचा चहिता माणूस म्हणजे मी 5च्या ब्लॉगमध्ये बघितलं जेवढे लोक मला ओळखतात सगळे ना आदित्य पवारला मस्त लाईक केलं यार. सगळे म्हणतात पवार मस्त आहे ब्लॉगमध्ये, पवार मस्त आहे. भेंडी मी इकडे शूटिंग करायची, मी मेहनत सगळी करणार आणि तारीफ पवारची. यार माझी पण तारीफ करत जाऊ कधी. काय तू तो ब्लॉग बघितलास ना. हे गद्दार मित्र. म्हणजे मी इकडे तिकडे बाकीचे माझे 50-70 व्ह्यूज जातात ब्लॉगला आणि माझे मित्र नाही बघत. तर माझं नशीब खराब. ब्लॉग नाही बघितला, हा पहिला ब्लॉग आहे बाबा. काल मॅरेथॉन आलतो पण बघितला नव्हता. कारणं आणि नुसती कारणं. हे कारणं देत राहणार. बघितलं किती घाम. एवढी मेहनत करून मी ब्लॉग काढतो. लोक सारे बघायचे पण पैसे लागतात का काय. आता मित्राला सपोर्ट नाही करायचं, बाकी काय नाही. एकच कारण असतं. ठीक आहे मग चला. काय करता सिद्धिविनायक दाखवेल.
गर्दी तुम्ही बघितलेली आहे की अशी नालायक माणसं तुम्हाला दिसायचं रोज आणि सज्जन माणसं कमी भेटते तर मला सपोर्ट करा एवढंच बोलेल. फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे सिद्धिविनायक टेम्पल. सिद्धिविनायकला आलेलो आहे. आता गर्दी आहे की नाही आता माहीत नाही आम्हाला लोकांना. आम्ही लोक बाहेर आहे. आम्ही सध्या तरी ठरवलं आहे की चरण स्पर्श करायचं. पण क्षितिज हा सांगतोय की चरण स्पर्श न करता गपचूप मुखदर्शन करायचं आहे. माझं मंत्र आहे चरण स्पर्श. मी होपफुली चरण स्पर्शच करायचं त्याला भाग पाडणार आहे. त्यामुळे तुम्ही लोक बघालच काय तुला काय वाटते चरण स्पर्श होईल? डाऊटफुल पण मी करून घेणार नो प्रॉब्लेम. मग आता आत गर्दी किती बघूया. मी जसं बोललेलो मी याला चरण स्पर्श लाईनीत आणणार म्हणजे आणणार. आता मस्त ही चरण स्पर्शाची लाईनीत आम्ही उभे बेकार गर्दी आहे. तर सिद्धिविनायक वरती काही बोला गणपती बाप्पा मोरे म्हणजे आहे ठीक आहे. भरपूर लाईन आहे गर्दी बेकार आहे. अजून आम्ही मंदिराच्या आत पण नाही आहे बाहेरच आहे तर गर्दी खूप आहे. पण ठीक आहे ना देवाच्या ठिकाणी गर्दी असणं काय असेल चालतं तेवढं. किती तास मला नाही वाटत. आम्ही आणखी लास्ट टाइम आलेलो ना बाहेर उभं होतो तरी 1 तास लागलेला. तरी बघू आता किती तास लागतात. मला वाटतं 1-1.5 तास लागणार 2 तास बघू काय होतं. चला म्हणजे आता बरं वाटतं आणि ती लाईन थांबली नाही. लाईन कंटिन्यू चालते आहे त्यामुळे कसं काय एवढं टेन्शन आहे. तर लालबागसारखं असतं बापरे बाप वाट लागली असती. 1 तासाच्या आतमध्ये होता विश्वास नाही. ठीक आहे बघू 4 तास लागेल. 2 नाही मला वाटलं 2 तास लागले. ठीक आहे तर लाईन चालू आहे. आणि मेन म्हणजे एकदम असं सावली सगळ्यांनी उभं केलेलं आहे. पूर्ण अशी सावली आहे मस्तपैकी. समोर असं गाभार आहे. व्ह्यू सगळीकडनं येतात त्यामुळे काही कोणाला टेन्शन नाही. पण मेन म्हणजे एवढा उन्हाचं आहे ना आणि असं सावलीत उभं केलं आहे. पुढे पाण्यात असतं ना अजून मजा येईल. ठीक आहे सगळं नाही भेटत सगळ्यांनी. ॲडजस्टमेंट रूल ऑफ लाईफ. ही आहे मुखदर्शनाची लाईन. माणसं मुखदर्शन घेत आहेत चिलमध्ये आणि आम्ही लोक पण नाही. चरण स्पर्श दर्शन पाहिजे आम्हाला. 2-3 गोष्टींची गरज आहे ना मला सध्या. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं सगळ्यांना स्वस्थ राहणं. जिवंत राहायचं ना. माझ्या सगळ्या मित्रपरिवार आणि स्वतःच्या घरातल्या सगळ्या परिवार स्वस्थ राहणे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग एक्झाम. जर एक्झाम चांगले रिझल्ट लागला तर घरी स्वस्त राहणार. नाहीतर मग टेन्शन घेऊ नका. बघू. मला वाटत नाही परत येऊ. मी येणार मी कन्फर्म येत नाही आहे. याने जर इन्व्हाइट केलं तर येऊ परत तर नाही घरातच. मी या टायमिंगला नाही मी सकाळी येणार 5ची आरती काय. बघू कसं येते कसं नाही. त्यापेक्षा जाऊन नाही गर्दी खूप बेकार आहे. VIP लाईनची गर्दी बघा. VIP लाईनला पण बेकार गर्दी झालेली आहे. आम्ही कॉमन मॅन ब्लॉगला इज्जत आली ब्लॉग वाढला तर आम्ही पण VIP नाही जाणार कन्फर्म. भेटू मग पुढांनो. आता फायनली आम्ही लोक कामाऱ्याच्या वेळेस पोचलेलो आहे. मला डाऊट आहे की मी पुढे शूट नाही करू शकणार कारण आत्ता शूटिंग करून घेतो जेवढी जमते तेवढी. म्हणजे परत झालं यार बघा. हा माहोल असतो आणि ह्या माहोलसाठीच माणसं येत असतात. जय ह्याला म्हणतात मराठी माणूस. सगळे लोक एका जुटीने येऊन गणपतीच्या दर्शनात करतात ऑलमोस्ट. आता मला प्लीज असं पाहिजे की मला एखाद 2 फोटो. मला वाटत नाही की हे जे चाललंय ना काय म्हणतात ते घोषणा देणं थांबणार आहे. पण आहे चला इज्जत आहे सगळ्यांना. तो माहोल असतो मुंबईचा. हा मुंबईत मराठी माणसाचा माहोल आहे. आणि माणसं म्हणतात महाराष्ट्र मुंबईचं मुंबईत मराठ्यांची नाही असं म्हणतात काय माहिती. तू आता कुठं आलाय तू काय विषय काढतो बा. आहे चला सगळं निघतं. इज्जत देवाचा विषय काढतो. देवदर्शन महत्त्वाचे बाकी तर होत राहतं. एवढंच बोलायचं. काम देवापाशी आमच्या कामं नाहीत. आराधना आणि अर्चना आहेत त्या कम्प्लीट व्हाव्या एवढी इच्छा आहे. बाकी तर काय नाही. देवाने जर माझं ऐकलं आणि मला ऑल क्लिअर केलं आई शपथ बोलतो परत येणार. रिझल्ट लागल्या दिवशी येणार. किती लेट असलं त्यानंतर सकाळी पहिल्या नाही पहिल्या आरती नाही जमायची. दुसऱ्या दिवशी फक्त आहे. हा गाभारा आलेला आहे. बाकी सगळी बघ चालत राहील. मी गाभारा एन्जॉय करा. कुठे होऊन तिथं
उंदीर मामा आपले सेवक आहेतच बाहेर गणपती बाप्पांचे. दीडला येऊन जर 2ला दर्शन भेटत असेल माझी प्रेडिक्शन बरोबर होती. आज तसं झालं दर्शन बघा. म्हणजे दर्शन झालं लगेच दर्शन झालंय पटापट मस्त आहे की म्हणजे काहीही बोला आज जेव्हा जातो ना काय नाही सुचत काही नाही म्हणजे एवढं बाहेर ठरवलेलं असतं हे मागायचं पण काय नाही सगळं असं मला मन ब्लँक होऊन जातं मन तृप्त होतं. पण एकच आहे की आहे काहीतरी शक्ती आहे की म्हणजे देवस्थानी आलं ना डोक्यात काय नाही चालत पण फक्त एवढंच असतं की प्रसन्न वाटतं. मग हेच आहे कसं वाटतंय बरं म्हणजे डिसेंट चांगला होता. थँक्यू नाही बोलला मला अजून. थँक्यू काय मी आलो म्हणून तू आलास. ठीक आहे चला इथे पण रिस्पेक्ट नाही भेट काय आता तुम्ही लोकांना एवढंच बोलेल मी. कशाला रिस्पेक्ट द्यायची असते. शपथ त्यांना खालीच पाडायचं असतं विषय. नाही कोणी येत नव्हतं माझ्यासोबत पण हा भाई आला आपल्यासोबत बरं वाटलं मला. मजा आली खूप मजा आली आणि बोललेलं तसं झालं दर्शन मनासारखं दर्शन झालं म्हणजे अक्षरशः पाया पडलो. तुम्ही जल्लोष ऐकलं असेल गणपती बाप्पा मोरया एवढं जोरजोरात चाललं होतं तर तुम्ही ऐकलं असेल म्हणजे बरं वाटलं मला एवढं ते म्हणजे असं खूप टाईम नंतर मी आलो असं नाही वाटलं आणखी 3 महिने आले फक्त येऊन. आता रिझल्ट लागल्यावर बघू रिझल्ट जर मनासारखा लागला परत येणार एवढंच. जर त्या दिवशी जमलं सकाळी लवकर लागला रिझल्ट त्या दिवशीच येणार. संध्याकाळी लागला तर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार. दुसऱ्या दिवशी लागला तर कॉलेज बुडवून येणार पण येणार कन्फर्म. Much later. मित्रांनो हा माझा मित्र सतीश देशमुख यांना टॅक्सीचा दरवाजा बंद करता येत नाही. बंद केल्यावर थांब आणि नंतर बंद केल्यावर बसता येत नाही. डोकं खिडकीच्या बाहेर सगळे गाडीत येणार म्हणजे ते डोक्यावर बाहेर काढले बिचाराला माणसांना बोलता येत नाही सरका जरा आज जागा नाही होत. तो ड्रायव्हर मला म्हणतो काय मित्राला आणलं जरा फिरव मुंबई बसता येत नाही दरवाजा लावता येत नाही. म्हणजे वाईट वाटलं की म्हणजे एवढा पोरगा तू फिरतो इकडे तिकडे जातो. छोटी टॅक्सीवाल्याने इज्जत काढली. अरे बाबा मी फिरतो ते माझ्या गाडीने फिरतो नाही तर पब्लिक ट्रॅव्हल्स फिरतो. बस ट्रॅव्हल्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असतं ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्स फिरतो म्हणजे तेच स्वतःचं टॅक्सी पण असतात माझ्या टॅक्सी पण. हा आहे दुसरा आदित्य पवार ज्याला आमचा ब्लॉगिंगमध्ये मला फायदा मिळाला थोडाफार की म्हणजे एक इन्सिडेंट सांगता आला समोर. ॲज युजल मला माहिती होतं यश गोडसे ही व्यक्ती चोपड टुल्ली म्हणतात. टुल्ली म्हणजे काय धोका देणं वादे करणं आणि धोका देणं काय आहे क्षितिज. यश गोडसेने क्षितिजला टुल्ली दिलेली मला गॅरंटी होती तो नाही ना पण ह्याला भरोसा होता त्याच्यावर. मी त्याला ओळखतो नाही ना टेन्शन घेऊ नका उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. माझं बघून भाईला पण आलाय कॉन्फिडन्स पण त्याला माहिती नाही स्ट्रगल्स भरपूर आहेत त्याला माहिती नाहीये नक्कीच काय ना तर मग हे बघा याच नोटवरती आम्ही हा ब्लॉग संपवतो. एवढंच आहे की सपोर्ट द्या जरा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बघू अजून काय पुढचा प्लॅन बनतो काय बनणार मी सांगतो मी बनवतो. तर मग ठीक आहे ह्या ब्लॉग फक्त एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे तीच आपली हे भेटेल जायला बहुतेक फिक्स नाही आणि क्षितिज माता ते जे काम असतं आपलं व्हिडिओ बघितलं काय सांग जरा काय करायला काय सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला पण अजून शेअर करा आणि आम्हाला असा सपोर्ट असू द्या. स्वतः व्हिडिओ नाही बघा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.